शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभंगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविद्यारम्यं वन्दे विष्णुभवभयहरं सर्वलोकैकनाथं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। मनोजवं मारुतुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। येन प्रेतास्तया माझे नरोत काके धोई पुष्पान् नित्यजानविचेतना माता शोभेदता भांगी विभूति सुंदरा शंख चक्र गदाति पाय खड़ावरदती तुकामणे दिगंबर तया नमस्कार अलंकारपुरी पुण्य भूमि पवित्र तेथे नादतो ज्ञानराजा सुपात्र तया हरिता घडे महापुण्य राशी साष्टांग नमस्कार नाना सद्गुरुज्ञानेश्वरासी पुंडलिकावतारी विठ्ठल श्री ज्ञानदेव अवतार सीताकांत प्रणवेना महारुद्रामाण की जय अवधूत चिंतन की गुरुदेव दत्तात्रेय महाराज की जय श्री गणेशाय रामचंद्राय नमः। शिष्य रावणासी सारथी आत्मलिंग सत्य प्राप्ती परिहिमेगा पार्वती श्वेत प्रति ठकविले। ग्रंथकर्ते या ठिकाणी सांगू लागलेले आहेत की हनुमंतरायाला जी मुलं जी आहे ती का वाटली सीतेसारखी ह्याचा सारांश थोडक्यात ग्रंथकर्ते सांगू लागले आहेत। कारण का तर ज्यावेळेस रावणाच्या जवळ हनुमंत गेला त्यावेळेस ती सीता आहे असं हनुमंताला वाटत होतं। मग हे का वाटलं होतं कशासाठी वाटलं होतं हे सांगू लागले। त्यावेळेस काय झालेलं आहे ज्यावेळेस शिष्यगणाच्या जवळ हा रावण गेलेला आहे त्यावेळेस शिष्याने सांगितलं की ही जो लिंग आहे ती एकदम बरोबर आहे पण तुझ्या त्याच्यासोबत जी तू महादेवाची जी पत्नी आणलं म्हणालास ना पण ती खरी नाही ही डुप्लिकेट तुला दिलेली आहे असं त्या शिष्याने रावणाला सांगितलं। शिवदेवनिकांता हेतवन घडेगा सर्वथा सखिले लंकानाता पायवाता पार्वती सांगितलं तू जे पार्वती इथं जे आणलं ना ते खरं नाही म्हणजे कसं म्हणलं हे शक्य आहे का? देवादिदेव महादेव आहे ती आणि स्वतःची बायको तुला कशी देतील? तुला या ठिकाणी महादेवाला ठकवलेला आहे लबाड बोललेला आहे तुला येड्यात काढलेला आहे ही पार्वती माता नसून दुसरं कोणतरी तुझ्या हवाले केलेलं आहे असं शिक्षकांनी सांगू लागले। जव पाहे तो दशान तव मान दिशे शोभायमान निंदे पुस्तितहीन दीन देखे बुद्धिगण मुख तिचे असं सांगितल्यावर लगेच रावणाला काय वाटणार बघा म्हणले आपण खरोखर ती पार्वती आहे का? लगेच रावण गेला आणि तिच्याकडे बघू लागला। त्यावेळेस काय झालं एकदम घाणेरड्या स्वभावामध्ये अवस्थेमध्ये ती जी पार्वती आहे या रावणाला दिसू लागलेली आहे। डोळे पिचके वाहे पाणी वदने माशाची गोंगाणी क्लेशम्या बिडलित घाणी मुखी पोहाणी गाणत। ग्रंथकर्ते काय बघा कसं वर्णन करू लागले कसं दिसू लागले। रावणाने जेव्हा पार्वतीकडे पाहिलं त्यावेळेस एखादं घाणेरडं मुख दिसलं माशा तोंडावरून फिरलेल्या डोळ्यावाट पाणी चिकडं गुळलालेले आणि तोंडावर सगळ्या माशा गुंगलाल्या आणि नाकावाटा सगळा शेंबूड उडायला दिसू लागला। त्यावेळेस रावणाला खरोखरच बघितल्याबरोबर एखादी उलटी जशी माणसाला होती तशी त्या रावणाला उलटी होऊ लागली। ती रेखताची वक्रारा म्हणाला ती आकारा ओकारा विष्णूला घरी खरा दशाशिरा छळे रे। रावणाला बघितल्याबरोबर घाणेरडं वाटलं घाण वाटली उलटी येऊ लागली। त्यावेळेस रावणाला वाटलं खरोखरच म्हणजे तुझे सांगितलं असतं ती एकदम बरोबर आहे ही पार्वती नसून दुसरीच कोणतरी माझ्या हवाले केली आहे महादेवानं आता मी या ठिकाणी जाऊन बघतो म्हणून रावण म्हणू लागला। रावण म्हणे ऋषी प्रती माझे निभागी भेटले ती आता जाऊन शिवा प्रती मुख्य पार्वती मागे ना। रावणाने लगेच नमस्कार घातला खरोखरच म्हणले माझं नशीब चांगलं तू या ठिकाणी भेटला तू जर मला इथं भेटला नसतास तर
लंकेच्या ठिकाणी आणि तिथे गेल्यावर बघितलं असतं तर सगळं वाटलं झालं असतं. बरं झालं माझं भाग्य तू मला या ठिकाणी भेटला आणि मला सांगितला म्हणून मला या ठिकाणी कळालेलं आहे असं त्याला म्हणू लागला. शिवरा कोणी निज दशा तुझ दिली अवदसा सत्य सत्य मनिगा लंकेशा भोळा महेशा मानू नको. भोळा महेशा म्हणू नको तू जर तुला जे वाटलं होतं ना की तो माझा भोळा आहे तो भोळा नाही म्हणजे सत्यच त्यानं पार्वती तुझ्याकडे दिलेली नाही. दुसरीच कोणतरी तुझ्या हवाले केलाय. मी जे सांगतो ते एकदम सत्य आहे तू मान रावणा असं तो म्हणू लागलाय. रावणा उमापती ते खून सांग तुझ प्रती आसना खाल लखलखिती हे पार्वती तू मागे. आणखी काय सांगितलं त्याला तिथं सांगितलं तू काय कर म्हणजे आता इथून माझ्यापाशी जा आणि तिथे गेल्यावर ती पार्वती जी आहे का त्यानं मांडी खाली ठेवलेली आहे. तू त्याला तिथे गेल्यावर त्याला सांग की तुझ्या मांडी खाली जी पार्वती आहे ती ओरिजिनल पार्वती आहे ती मला तू दे असं तू महादेवाला जाऊन म्हण असं तो रावणाला म्हणू लागला. आय कोणी रावणात्या वेशी धाविनला शिवापासी विष्णू तेथे लगू लागवेसी मंदोदरी निर्मिले. एवढं कोण करू लागला तर विष्णूला अवतार घेऊन या रावणाला संभाषण करू लागले सांगू लागले होते. मग रावणाला सगळ्या गोष्टी ऐकल्या. आता जातो म्हणजे लगेच जाऊन त्या महादेवाची बघतो आणि त्याच्यापाशी जी ओरिजिनल पार्वती आहे ती मी घेऊन येतो आणि डुप्लिकेट तिथं सोडून येतो म्हणून लगेच लगबग करून पळू लागला. त्यावेळेस विष्णूने विचार केला आता आपण इथं थांबायचं म्हणजे पटकन जाऊ महादेवाशी जाऊ आणि पुढला कार्यक्रम आपण करू असा विचार विष्णू करू लागले. केशराज्याती गोमटी रमे उदरी आढळता मलवटी केरी कोरटी मंदोदरी. काय केलं विष्णूनं आपल्या बगलामध्ये एक केशराची गुढी होती. गुढी बांधलेली गाठ ते गाठ बांधलेली काढली बाहेर आणि केशरापासून आणखी काय काय त्याच्यामध्ये मिसळलं आणि काय काय ते सांगू लागले आणि त्याच्यापासून मंडोदरी ही विष्णू तयार करणार आहेत आणि महादेवाच्या मांडीकडे देणार आहेत. ऐका पुढं. निर्मोहया सुंदर पुतळी कायना तुडे हातातळी उदरी गौरव चंदनाची मळी त्याची निर्मिली मंदोदरी. विष्णूने काय केलंय की आमच्या बंगल्यातून काढलेली आहे ती गुड्डी आणि त्याला आपल्या हाताने मळलेलं आहे. पूर्ण घाम सुद्धा त्याच्यामध्ये टाकलेला आहे. पूर्ण अंगाचं मळ सुद्धा त्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि ती विष्णूने आपल्या हाताने मंडोदरी तयार केलेली आहे. सुंदर अशी दिसणारी मंडोदरी तयार करून विष्णू काय करतात. श्री विष्णूचे उदरोदरी सुगंध चंदन करी विष्णू मध्यांगी जन्मली नारी मंदोदरी त्या हेतू. मंडोदरी कशी तयार झाली आहे. विष्णूच्या शरीरापासून पोटापासून तयार झालेली आहे आणि ती कसं हातावर मळलेली आहे. पोटाच्या बाजूला ती गुढी होती जी चंदनाची बनवलेली आणि चंदन त्याच्यामध्ये मिसळलेलं होतं. त्याच्यामुळे सुवासिक सुंदर अशी मंडोदरी तयार करून विष्णूच्या अंगापासून विष्णूच्या हातामधून तयार झालेली ही मंडोदरी आहे. कंबर समजावे मुष्टी माझारी या लागी मनस्ती मंदोदरी विषय तृष्णा नाही उदरी मंदोदरी तेने नावे. आणखी काय तिच्या मनामध्ये विषय भावना कधीच नाही. कंबर कशी आहे एकदम बारीक का तर पोटापासून कंबरपासून तयार झालेली त्यामुळे कंबर ही बारीक आहे. अशी मंडोदरी या विष्णूनं तयार करून या महादेवाच्या जवळ ठेवलेली आहे. या लागी म्हणती मंदोदरी विषय तृष्ण नाही उदरी मंदोदरी. मग जे जन्मले विष्णूचे करी संकल्प विकल्पना ही उदरी या लागी म्हणती मंदोदरी शोभा सुंदरी शोभत. कोण तयार केली आहे. खरोखर विष्णूनं तयार केली आहे स्वतःच्या हातानं. जी चंदनाची ओटी होती त्या ओटीपासून आणि स्वतःच्या घामापासून स्वतःच्या हातानं तयार केलेली ही मंडोदरी आहे. मग विष्णू कोण आहे. दुसरे रामाचे अवतार आहेत. मग रामापासूनच तयार झाल्यासारखी ही मंडोदरी झाली. मग मंडोदरी कोण ही रामाची मुलगी झाल्यासारखी म्हणजे विष्णूची मुलगी काय आणि रामाची मुलगी काय असं या ठिकाणी सांगू लागलेले आहे. नयन वदन श्रवण घ्राण रूपरेखा ठाण गुण गांभीर्य वदन भान श्री समान करी विष्णू. श्री समान करी विष्णू म्हणजे जसं विष्णू आहेत त्याच प्रमाणे डोळे जशाच तसे, हात
जशाच तसं आपलं शरीर जे आहे जशाच तसं किंवा वर्णन जे असेल ते एकदम गोरखोंट तशा प्रकारे त्या विष्णूने ही मंडोदरी तयार केलेली आहे. विष्णू लागवी तत्काळी ऐसी निर्मोनी पुतळी घातली शिवासनाची तळी तेजे वेल्लाळ शोभत. आता इकडून हा रावण येऊ लागला होता, त्याच्या अगोदर विष्णूला तयार करून ही मंडोदरी ठेवायची होती. महादेव तर दिलेल्या वचनाला त्यांना सोडावं येत नव्हतं, वचन तर दिलेलं होतं त्याच नियमानं वागायचं होतं. महादेव काही करू शकत होते का? काही करू शकत नव्हते. पण ही विष्णूनं आपली कला त्या ठिकाणी दाखवली, मंडोदरी तयार केली आणि या महादेवाच्या मांडीखाली आणून ठेवू लागलेली आहे. रावण म्हणे शिवाप्रती तू आलकोनी पार्वती ते अवदसा दिली माझी हाती धन्यवाद हे तुझी. मग एवढं विष्णूनं रावण येण्याच्या अगोदर सगळा कार्यक्रम करून ठेवलाय. त्यावेळेस विष्णूच्या जवळ महादेवाच्या जवळ हा रावण आलेला आहे आणि आल्याबरोबर महादेवाला म्हणू लागला, महादेवा तू काय केलास? स्वतःची पत्नी आपल्या मांडीखाली ठेवली आणि दुसरीच एखादी स्त्री तयार करून माझ्या हवाले केलेस. काय धन्य तू आहेस आणि काय नाही असं महादेवाला रावण म्हणू लागला. शिव विचारी निज चित्ती येण्याविलासली पार्वती तेने अवदेसेची प्राप्ती छळली निश्चिती जगदंबा. महादेवाने विचार केला म्हणजे खरोखर छाच्या माझ्या अवदसा कोण लागली आहे? पार्वती लागली आहे. मी दिली होती काय ओरिजिनल दिली होती, पण ह्यानं तिकडे गेल्यामुळं पार्वतीला ह्यानं छळलं आहे. मग आता पार्वती ह्याला अवदसा म्हणून तयार करणार का करणार? ह्याचा छळ घेणार का घेणार? याच्यामध्ये काही शंका नाही असा विचार या ठिकाणी महादेव करू लागलेले आहे. तीस विष्णू झाला सहाय्य तेने रावणाला उपाय तेत न चलती उपाय यासी म्या काय करावे? यासी म्या काय करावे? महादेव म्हणू लागलाय पार्वतीला सहकार्य कोण केलं? विष्णूने केलं. मग विष्णूच्या पुढे माझं काही चालतं का? काही चालत नाही. मी जे केलंय ते एकदम सत्य केलंय. मी ह्याच्यामध्ये पापामध्ये कसलाच नाही. दिलेल्या वचनाला मी या ठिकाणी खरं उतरलंय का? उतरलंय. पण हे कोण काम केलं? हे पार्वतीने केलेलं आहे आणि सहकार्य कोण केलं? विष्णूने केलंय. आपलं त्याच्यामध्ये काही नाही. आता या रावणाची बहुली होणार का होणार असा विचार या ठिकाणी महादेवजी करू लागले. रावण पाठिका माझा गण उमाभिषा विलासी पूर्ण गुरु गल्पत्वे दोष दारुण अचूक मरण याले. महादेवने विचार करू लागले मी कोण आहे? गुरु आहे. हा रावण कोण आहे? माझा शिष्य आहे, गण आहे. पण ह्याला थोडी तरी विचार करायला पाहिजे होता. आपण कुणाला मागत आहोत? कुणासोबत आपण भोग घ्यायचा प्रयत्न करत आहोत? स्वतःची माता असण्यासारखी पार्वती आहे आणि तिला यानं पत्नी म्हणून मागून घेत आहे. ह्यालाच दुर्बुद्धी किती आलेली आहे. याचा पाप आता या ठिकाणी उतू आलेला आहे आणि या पार्वतीच्या हाताने याचं मरण निश्चित होणार आहे असं महादेवजी म्हणू लागले. जे मातेची सीता तिजीचे या विलासे तत्वता मरणाली लंकानाथा पेटला घाता श्री विष्णू. पेटला घाता श्री विष्णू. श्री विष्णूला राग आलेला आहे आणि या रागामध्ये जी माता आहे, जी सीता आहे, तीच कोण आहे? पार्वती आहे. मग पार्वती सीता एकच. आता सीतेचा रूप घेऊन सीतेच्या हाताने याचं मरण होणार का होणार? कारण सीता ही लागणार आहे. याचं मरण ओढवलेलं आहे. याचं मरण दुसरीकडे नाही. आता याच ठिकाणी मरण होणार आहे असं महादेवजी आपल्या मनाला विचार करू लागले. रावण पेटला त्यावेशा म्हातारपणी लोभ कैसा तुझ गाडला गा महेशा मजावदसा दिदली. रावण राग करू लागलाय. काय म्हणले महादेवा तू म्हातारा झाला आणि म्हातारपणाला सुद्धा बायको तुला पाहिजे का? कशाला पाहिजे बायको? म्हणले माझ्यापाशी द्यायचं सोडून देऊन तू काय केलास? आपल्या जवळ ठेवला. काय तुझा भोग? म्हणले देते माझी पार्वती. मला वचन दिलेलं तू त्या नियमानं तू मला पार्वती दे असं तो म्हणू लागलाय. तथाच तू म्हणून सदा शिव भौवादसा भोगी जीव रावण विषयांद भाऊ त्यावरी गर्व वरदानाचा. तथाच तू म्हणलेला होता कुणा? महादेवानं. गर्व कुणाला होता? या रावणाला होता. ज्याचं फळ त्यानं भोगणार आहे. मला काही नाही म्हणले. मी तथाच तू म्हणले मी तुला वचन दिलं त्या नियमानं मी पार्वती तुझ्या हवाली केलो आहे. पण तुला या ठिकाणी समजत नसेल तर मी काय करणार आहे? म्हणजे करणार कोण? आता सगळं विष्णू करणार आहे. माझं ह्याच्यामध्ये कष्टाचं काही नाही असं महादेव म्हणू लागले. रावण म्हणे शिवा जवळी उमा लपविली आसन तळी मज देतासे आहे सोज्वळी किती चंद्रमोळी चाळविसे. किती चाळविस आहे महादेवा? तो म्हणले
आपली स्वतःची बायको कुठे ठेवलास? आपल्या मांडीखाली ठेवलीस. आणि मला एखादी परिस्थिती दिली म्हणजे हवाले करून एखादी चांडाळी दिल्यासारखं, आणि तू आपली पत्नी त्या ठिकाणी ठेवला. किती तू पापुष्ट आहेस, किती दिलेल्या वस्त्राला तू भोगला, काहीच नाही. ती मंडोदरी ती आहे जी पार्वती तुझ्या मांडीखाली आहे, ओरिजिनल ती मला दे, असं तो महादेव महादेवाला म्हणू लागला. आसनी देखोनी सुंदर कांता, आरती विस्मोय लंका नाथा, उमा सांडुनी जगन्माता, दिली लंका नाथा मंदोदरी. रावणानं पाहिलं तुझ्या आसनाच्या ठिकाणी पार्वती आहे, आणि ती द्यायचं सोडून देऊन तू दुसरीच कोणतरी दिलास, म्हणजे ती मला पाहिजे, म्हणजे तीच मला पाहिजे, ती तू दे असं म्हणल्यावर माझ्यावर सुद्धा ठीक आहे. म्हणजे आता काय तुला दुर्बुद्धी आठवला, मी काय करणार आहे ठिकाणी, माझं काही नाही. ही पाहिजे का, ही घेऊन जा. पण आता ही जी आहे ती ओरिजिनल कोण आहे? जी सीता मातेचं रूप, म्हणजे विष्णूनं तयार केलेलं रूप आहे, आणि ह्याच्यापासून तुझी बहुली होणार का होणार, असा विचार या ठिकाणी महादेवजी करू लागले. आणि रावणाच्या मनाप्रमाणे ती पत्नी त्याला देऊ लागलेली आहे. रावण बोलिला कोपे करी, म्हातारपणी स्त्रीलोक भारी, माझी प्रिया जगात म्हातारी, अभिलाषेवरी उरोणिली, आसो या परी लंकापती, रावणे सांडोनी पार्वती, मंदोदरी अति प्रीती घेऊन चित्ती निघाला. असं म्हणे एवढी कथा ही कुणाची? या महादेवाची आणि रावणाची झाली आहे. रावणाला ओरिजिनल दिली होती का? दिली होती, पण रावणाच्या ती अभिलाषा पोटी मिळणार नव्हती. हे सगळं विष्णूनं षड्यंत्र केलेलं होतं. मग जी मांडीखाली होती ती या रावणाला पार्वती म्हणून देऊन टाकलेली आहे, आणि अशा प्रकारे ती मंडोदरी या रावणाची झालेली आहे. स्कंदी घेऊन मंदोदरी, आत्मलिंग घेऊन करी, रावण निघता जड करी, नाना परी छळी विष्णू. आता इथून काय करणार आहे? त्यानं मंडोदरी घेतली, आपल्या खांद्यावर ठेवली, आत्मलिंग घेतलं, आणि दोघंजण निघालेले आहेत कुठं? आता या लंकेच्या ठिकाणी गेले. पण आता इथून पुढे गेल्यावर विष्णू दुसरी युक्ती करणार आहेत, आणि या रावणाचा छळ करणार आहेत. ते सुद्धा काय सांगतात ऐका. रावण पावन हरिका, अनुलक्षो निलंका, जाता आली लघुशंका, पावल देखा नवलंघवे. रावणाला आनंद झाला किती, खरोखरच पार्वती आता आपल्या सोबत आहे म्हणजे आता काहीच कसली भीती नाही. आता चला म्हणले, पण शुद्धी पाहिजे होती कुठं? या लिंगाला. रावणानं काय केलंय? लिंग घेतलेलं आहे, त्या पार्वतीला म्हणजे मंडोदरीला सोबत घेतलेला आहे, निघालेला आहे. निघाला थोडं दूर गेल्यावर या रावणाला लघुशंका आलेली आहे. मग लघुशंका आल्यावर हा रावण काय करतो आहे? लिंग देव कोणाचे हाती, कैसे निकरू शंका निवृत्ती, रावण थोर पडला गुंती, पुढील गती खुंटली. पुढील गती खुंटली, लघवी आलेली आहे. आता लघवी करायचं खरं आहे म्हणजे, पण आता ही लिंग पुन्हा कसं द्यायचं? लिंग जर आपण जमिनीवर ठेवलं तर हे तिथं चिटकून बसणार आहे, हे महादेवाला सांगितलं होतं. आता लिंग तर खाली ठेवता येणार, लघुशंका तर खूप आलेली आहे. आता काय करावं आणि काय नाही, मोठा पेच या रावणाला पडलेला आहे. अभिलाषिता शिवाची नारी, रावणाशुची चराचरी, मृत्तिका काजळे स्वच्छ करी, शुचित्व तरी उमजेना. काहीच कळलं नाही आता कसं करावं लागेल म्हणून कसं नाही. आता ही लिंग तर आपल्यापाशी आहे, काळजी पडलेली आहे. लिंगाचं काय करावं? कुणी ये विना गेले, कुणी जाई विना गेले. आता या लिंगाला कसं करावं लागेल? लघवी तर करायची, लघवी तर खूप आलेली आहे. ही तर घेऊन आपल्याला करता येणार नाही, का तर अशुद्ध होतो. शुद्ध होण्यासाठी मग हे लिंग कोणापर्यंत द्यावं लागेल आपल्याला. कोण येणार आहे एवढ्या वनामध्ये, असा विचार या रावणाला येऊ लागलेला आहे. ती काजळे शुद्ध करीती गुद, तैसे हृदय न करीती शुद्ध, शोचाचार तो अबद्ध, कर्ममंद कर्मठ. लिंग द्यावे पुन्हा पासी, रावण पाहे चौपासी, तव देखिले गणेशासी, द्विजगोसी संरक्षे. निघाला आहे वनामध्ये, निघालेला आहे, जाऊ लागले, पण कुणीच भेटला गेले. ही लिंग तर पुन्हा द्यावंच लागेल. असं असल्यावर समोर काय गणेश येऊन थांबलेले आहे. रूप पालटून तिथं उभा टाकलेले आहे, गुराख्याचं रूप, जनावर चारण्याचं रूप. ते रूप घेऊन या रावणाच्या जवळ आले. बघितलं रावणाला, म्हणजे आता हा माणूस आपल्या पुढे आलेला आहे.
ह्याच्या जवळ आपण लिंग द्यावं आणि आपण लघुशंका करावी असा विचार रावण आपल्या मनामध्ये करू लागला. गर्भ पवित्रे यज्ञोपवती तिळे द्वादश नामांकित गणेशा देखील अंकानात लिंग द्यावया प्रार्थित. जनावर चालू लागला आहे. त्या जनावराच्या मागे काही वासरं आहेत, कपाळामध्ये गंध लावलेला आहे, गणेशानं रूप त्या ठिकाणी घेतलेलं आहे. असा असणारा ज्यावेळेस त्या रावणाला पाहिला त्यावेळेस मनामध्ये विचार केला, म्हणजे हा आहे, आता आपण याच्या हातामध्ये लिंग द्यायला काही अडचण नाही. हा कोण आहे? गुराखी आहे. इथं जर आपण ह्याच्या हातामध्ये त्याला काय करणार, आपण ह्याच्या हातामध्ये देऊ आणि आपला कार्यक्रम आपण करून घ्यावा असा विचार केला आणि गणेशाला हात मारू लागलेला आहे. जरी मी करी शंका निवृत्ती तवरी लिंग धरावे हाती गणेश म्हणे गाई जाती वासरे पिती देनुसे. गणेशाला बोलवून घेतलेलं आहे रावणाला आणि सांगितलं, हे गुराख्या तू काय कर म्हणले, माझ्या हातामध्ये हे लिंग आहे, हे लिंग जरा थोडा वेळ तू हातात धर आणि माझी जी लघुशंका आहे ती मी लघुशंका करून येतो आणि त्यानंतर तुझ्या हातातलं लिंग घेतो असं या गणेशाला हा रावण सांगू लागलेला. गाई पाजल्यावरी द्विज पोपतील भारी तुझे लिंग मी नांगिकारी पाय धरी रावण. रावण पाय धरू लागलाय गणेशाचे. गणेशा ही लिंग तुझ्या हातामध्ये धर. तेव्हा गणेश सांगला म्हणजे तुझं लिंग, हे लिंग जर मी हातामध्ये घेतला आणि जर थांबलो तर माझे काही पुढे जातात आणि त्यांच्या मागे वासर आहेत म्हणजे ते वासर जर पेले तर मालक मला मारली होते, त्याचा दोष मला लाभल. माझ्या गाईने जर वासर पेले तर मग काय बोलत कसं होईल. त्यासाठी मी तुझं लिंग या ठिकाणी मी घेऊ शकत नाही, तू तुझं बघ काय करायचे काय नाही असं म्हणतं. त्यावेळेस रावण या गणेशाच्या पायाजवळ धरू लागलेला आहे. गणेश त्यासी नेम करी तुझ न येता झडकरी लिंग ठेवीन भूमीवरी निज निर्धारी नेम माझा. बघा काय करायचं होतं गणेशाला. लगेच सांगितलं ठीक आहे म्हणजे तू म्हणालेस ना तर तुझं ते काम करतो मी, पण मी जास्त वेळ या ठिकाणी थांबणार नाही. तू जर जास्त वेळ लावलास तर मी हातातलं मी खाली ठेवून देईन आणि मी माझ्या जनावराकडे जाईल. माझ्या गायी जर लांब गेल्या तर मी या ठिकाणी थांबणार नाही. थोडा 1 2 3 एवढं म्हणेपर्यंत तू इथं आला पाहिजे. नाही आलास तर मला दोष द्यायचा नाही. मी तुझं लिंग या ठिकाणी ठेवून आणि मी माझ्या जनावराकडे जाईन निघून असा गणेशनं या रावणाला सांगितलं. त्रिवार गगनेसी प्रतिज्ञा मुगानायसी तुझं न येता तुरीसी लिंग भूमीसी ठेवीन. बघ म्हणले आता मी तर घेतो तुझं काम करतो, काही अडचण नाही, पण मी काय करेन 1 2 3 वेळा तुझी प्रतिज्ञा करीन म्हणले. तुझी प्रतीक्षा 3 वेळेस करत. 1 म्हणल्याच्या नंतर तू जर नाही आला तर ठीक आहे, 2 म्हणल्याच्या नंतर मी तू जर नाही आला तरी ठीक आहे, पण मी जर 3 म्हणलो आणि तू जर इथं नाही आलास तर मी येलो इथंच ठेवून मी माझ्या दरबाराकडे जाईल. मी या ठिकाणी थांबणार नाही. कारण का तर माझ्या गायी जर लांब गेल्या आणि त्या गायीला जर वासर पिले तर माझा मालक मला मारल्याशिवाय असं दोघांचं भाषण या ठिकाणी झालं आणि रावणाला तो गणेश 1 2 3 महिन्याची प्रतिज्ञा देऊ लागलेला आहे. ऐसी निवृत्ती करोनी देखा करू गेला लघुशंका मृतिका गुंतले दशमुखा काय अंका चालेना. काय अहंकार होता रावणाच्या मनामध्ये? अहंकार होता. ठीक आहे म्हणले मला तर लग्न आले नाही, मला तर जावंच लागतं, तू धर. मी आलोच म्हणले 1 2 3 महिन्याच्या आधी. गेला लिंग दिलं गणेशाच्या हातामध्ये आणि तो निघालेला आहे. आत्मलिंग गणेशानं आपल्या हातात घेतलेला आहे. तो गेला तिकडच गेला. 1 2 3 असा गणेश या ठिकाणी म्हणणार होता. त्यावेळेस काय झालं? गस्ती मुक्त मोकळे होत तव ते झाले अत्याद्भुत धारावरती प्रवाहत मुती लंकानाथ गुंतला. आता त्याला काय लघुशंका आलेली होती. सगळं करणारा कोण होता? विष्णू होता. कुठं लग्न आणायचे, किती वेळ आणायचे, कसं करायचं, काय करायचं, करता करविता कोण होतं? विष्णू होतं. त्यांना माहिती होतं इकडे आपलाच माणूस गणेश होता. गणेशाला सांगितलं होतं तू असं करायचं, तो तिकडे लघुशंका करायला गेलेला आहे. तिकडच 1 2 3 मिनिट म्हणलं तरी मित्रांनो काही यायला तयार नाही, कारण का लघुशंका तशी आलेली होती. काही पर्याय या ठिकाणी रावणाला राहिला नाही. रावण तिकडच आणि गणेश या ठिकाणी थांबलेला आहे. गणेश करी गर्जनेसी रावण गुंतला मुतापासी लिंग ठेवून भूमीसी घेऊन गायसी तो गेला. गणेशाला तेवढंच पाहिजे होतं, पण गणेशाने सांगितलं होतं मी 1
2 3 म्हणणार त्याच्यानंतर मी थांबणार नाही. तिकडे गेलेला बघितलं 1 मिनिट बघितला 2 मिनिट बघितला 3 मिनिट गणेशाने बघितलं 1 2 वेळेस गर्जना केली. रावणाला सांगितलं 1 पुन्हा थोडा वेळ थांबून पुन्हा सांगितलं 2 येणार का नाही का ठेवूया आतमध्ये खाली म्हणू लागला. त्यावेळेस लगेच तिकडे रावण आपल्या लघुशंकेमध्ये गुंतलेला होता. गणेशाने 3 म्हणला आणि जनावर आपले लहान गेलेले बघितलं आणि ते आत्मलिंग जमिनीवर ठेवलं आणि निघून आपल्या जनावराकडे गेलेला. रावण करणी स्वच्छाचारी वेगेता झडकरे लिंग देखो आणि भूमीवरी श्रद्धे करी घेऊ गेला. रावणाची लघुशंका झालेली आहे. हात पाय तोंड त्याने देवलेला आहे शुद्ध झालेला आहे. आता चला आपण महादेवाचं दिलेलं जे आत्मलिंग आहे ते आता घेऊन इकडे आलेला आहे. समोर आल्याबरोबर ज्या ठिकाणी हा गणेश होता गणेशाला पुढे बघू लागले तर गणेशच नाही. खाली बघते तर काय आत्मलिंग जमिनीवर ठेवलेलं दिसलेलं आहे रावणाला. कुंडलिकावरधारी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम सीताकांत सोनदेवी राम मारुती हनुमान की जय. महाराज 20 झाले 20 20 कुठे महाराज बोलले महाराज बस तू महाराज 20 तर थोडं खाली करा बरं आहे त्या तुम्हाला आवश्यक. श्री गणेशाय नमः. एक हाते दुई हाते उचली तारावर तुमचे नुचलेची विशंती हाते म्हणे लिंगाते महाबळ. अहो लिंग ज्यावेळेस खाली ठेवला खाली ठेवलेला कोण होता दुसरा इसरा नसून साक्षात गणपती होता. गणपतीनं कुणाचं रूप बघितलं गाई चालणारा गुराठाचं रूप घेतला आणि रावणाला फसवलं. खऱ्यानं फसवलं रावणाला सांगून फसवलं आणि खाली ठेवला आणि तो गुराठी गायच्या मागे निघून गेल्यावर रावणाची लग्न संपले. रावण आला हातपाय धुवून चूळ भरून आणि दोन्ही हाताला उचलायला बघितलं. एक केसाला देखील लिंग हलत नव्हता. 4 हात लावले 8 लावले 10 लावले शेवट 20 हाताने उचलायला बघितलं. जेवढं बळ आहे तेवढं बळ एकवटून रावणानं परेशान झाला. शेवटला नाईला रावण मनामध्ये विचार करू लागला आज दिसे भूमीवरी परिते सबळ आहे भारी उचलिता विशंती करी तिळ भरी उचले ना. रावणानं बघायला सुरुवात केलं म्हणजे आपण 20 हात इकडून 10 लावले. माझ्या हाताचं त्याला गच्च आहे. सगळं एक वर सामोदर केलं तर तीवर पेसायला सुद्धा लिंग हलत नाही. की काय माझ्या नशिबाला भानगड झाली असा विचार करू लागला. सर्वशक्ती अतिप्रबळ रावणे वेचता सर्व बळ लिंग उचले ना अळुमाळ महाबळ ते लिंग. आता रावण बलवान म्हणावं तर लिंग बलवान म्हणावं. अगोदर रावण बलवान होता. रावणानं कैलास शंकराचा आपल्या 20 हातावर लटला खालवला होता. एवढं रावणामध्ये बळ होतं. पण हे लिंग त्याला 3 वर्ष सुद्धा हलत नव्हतं. ह्याचं कारण की विष्णू भगवंताने आणि शंकराने ह्याला फसवायचं केलेलं होतं म्हणून त्याला हलत नव्हता. म्हणून त्याला मनामध्ये चिंता करू लागला. रावणे आपुल्या निज करी आंधोळीला कैलास गिरी महाबळ लिंग हे भारी तिळ भरी नतले ना. आता रावण ज्यावेळेस थकला त्यावेळेस रावणानं काय विचार केला मी एवढा बळवान होतो. मी माझ्या सामर्थ्यानं कैलास इकडे जायचं हलवून टाकला कैलास आणि मला एवढं लिंग हलत नाही असं रावणानं दुःख करायला सुरुवात केली. लिंग भूमीवरी ठेवून गेला रावणे गणेशा दिदला टोला अद्यापी असे उभा केला रावण शोभला निभ्रमशे. शंकरानं दिलेला आत्मलिंग शंकरानं जो नियम सांगितलेला होता
त्या नियमामध्ये विघ्न केलं. ज्या ठिकाणी आत्मलिंग आहे त्या ठिकाणी आपल्याला माहित नाही पुराण निगम लोक सांगतात. पण हे आत्मलिंग हाताला गेल्यावर रावणाला राग आला आणि रावणाला गणपतीच्या कानाखाली ठेकाला. तर गणपती अजून देखील त्या ठिकाणी उभा आहे ना. जर बघितलं असेल त्याला माहिती. आत्मलिंग नये हाताशी उपाय नसले काही त्यासी रावण स्पुंदेव कसा बुकसी कैकसीसी काय सांगू. एवढा मोठा रावण ज्या रावणानं स्वतःच्या सामर्थ्यावर 33 कोटी देवाला जेलमध्ये टाकलं आणि त्याला साधा आत्मलिंग हालत नाही. कारण मनाच्या ठिकाणी दुःख करू लागला. डोळ्यावर पाण्याच्या धारा लागल्या. आता मी रिकाम्या हाताला जाऊन माझ्या कैकसी आईला काय सांगावं म्हणून लागला. लिंग गेले अतिमुक्ता काही केली आने हाता नगरा जाता शोभेल माता भय उभयंता अपाऊ. एक विचार केला रावणाचं बरोबर आहे ना. रावणानं आपल्या आईला सांगितलेलं होतं हे आई तुझ्या कुटुंबी जन्मलेला एवढा मोठा रावण सामर्थ्यवान असताना तू ही कुंडगिनी ह्या भानगडीत दुःख करत बसायचं नाही. मी खरा खुरा लिंग शंकरापासून आणि तुझ्या पूजेकरता असा नवीन शब्द दिलेला होता. आता मी जर गेलो तुझ्या घटनेमध्ये आईने जर मला विचारलं रावणा तू शंकरापासून आत्मलिंग माझ्या पूजेकरता आणणार नाहीस का त्याला मी काय उत्तर द्यावं असं मनामध्ये दुःखी विचार करू लागला. नाही देवना पितर उभयंता अपवित्र विष्णूने छळिले अपार दशकंदर तळमळी. ज्यावेळेस नाईला झाला रावण रावणानं काय केलं मनामध्ये ह्या ठिकाणी लिंगाला किंवा दाबून धरणं किंवा खाली रवणं काहीतरी भानगड करून इथे कुणी नाही. फक्त साक्षात दिलेला शंकरानं लिंग आहे खरं आहे. त्यावेळेस त्याच्या मनामध्ये प्रकाश पडला आणि जाणून घेतलं. ज्यावेळेस पश्चाताप होतो त्यावेळेस सगळ्या आठवणी माणसाला आल्याशिवाय राहतो तशी आठवण आली. ही मला खरोखर फसवलं पुन्हा विष्णू भगवंतानं फसवलं असं रावणानं मनामध्ये ठरवलं. लिंग बंधनी उपय मुद्रा शिवे लाविला शिवदोरा रावणे सांडिता अरापरा पंचमुद्रा पंचलिंग. रावणानं जे शंकराच्या हातामधून दिलेलं होतं आत्मलिंग ज्या ठिकाणी ते गणपतीने ठेवलं रावणानं काय केलं 20 हात लावून बकल बेजार झाला पण ते हल्लेलं नाही. मग ती एक आत्मलिंग दिलं होतं त्या ठिकाणी किती झाले म्हणून सांगितलेले 5 लिंग झालेले 5 लिंग. रावण मनामध्ये दुःख करू विचार करू लागला. मुरडोनिया सारिता वस्त्र ते झाला मुरडेश्वर मुद्रिका टाकिता पवित्र गुप्तेश्वर ते झाला. आता त्या लिंगामध्ये 5 कसे झाले जे रावण फिरू इकडून तिकडे बघत असताना मुरुडेश्वर नावाचा लिंग झाला. म्हणजे जवळच असेल कुठतरी ज्या हातामध्ये अंगठ्या होत्या त्या अंगठ्यानं ते धरलेल्या होत्या त्याचं नाव काय झालं. त्याचं नाव काय मुद्रिका टाकिता पवित्र गुप्तेश्वर लिंग झालं. असे 2 लिंग झाले आणि 3 झालेले. राजे टाकिता शिवदोर ते जान जनकेश्वर कानडे मणी धनेश्वर लोक व्यवहार पैसा. आता ग्रंथकर्ते नाथ महाराज काय सांगतात आता लोकांची म्हणजे आणखीन जाऊन दर्शन घेणं येणं जाणं चालू आहे. जी रावणानं लिंग आणि हात तिकडे पसरत असताना 5 झाले. 5 म्हणजे काय सांगणं ध्यानात नाही पण 5 लिंग आहेत. अजून देखील भक्तगण जातात आणि रावणानं जे आत्मलिंग आणलेलं आहे त्या 5 लिंगाचं दर्शन घेतात. शिवसेन टाकिता साचार ते झाला सिद्धेश्वर आयशिया परी पंचवक्त्र शिवशंकर नाद. आता 5व्या नाव काय सांगितलं सिद्धेश्वर सांगितलेलं. शेजेश्वर बघ ती लिंग जी आहे त्या लिंगामध्ये आणखीन देखील महादेव साक्षात आहेत. साक्षात
याचं कुणी भक्तांना दर्शन घेतलं असेल की साक्षात लिंगाचं नसो त्या माणसाला शंकराचं दर्शन घडतं एवढं त्या लिंगामध्ये पुढे सांगितलं. गोकर्ण हे तव अनादि क्षेत्र ते महाबळेश्वर या लागी गोकर्ण महाबळेश्वर लोकव्यवहार प्रसिद्ध. आता गोकर्णेश्वर आपण नुसतं नाव टाकतो गोकर्णेश्वर. गायीचा कान आहे म्हणून जो गगनाला माहिती असेल त्या कानामध्ये महादेवाची पिंड आहे महादेवा. त्या गावाचं नाव ठेवलं काय गोकर्ण. त्या गोकर्णाच्या तीर्थाच्या ठिकाणी जाऊन ज्यांना कोणी दर्शन घेतलं असेल तो अनेक भानगडीमध्ये अनेक पापामधून तो मुक्त झाल्याशिवाय राहत नाही. गौतम पर्वत समुद्र तीर ते गोकर्ण महाबळेश्वर वाईचा महाबळ विचार भिन्न परिचार ब्रह्मयागी. आता गोवर्धन नावाचा पर्वत आहे. गोवर्धन नावाचा पुणे दिशेला कुंकडायचं त्या गोवर्धन पर्वत ही गोकर्ण नावाचा पिंड आहे तुझ्या गाडीच्या कानामध्ये. त्या ठिकाणचं पुण्य आणि महिमा त्या ओळीमध्ये सांगितला. ब्रह्मयाने याग करिता प्रबळ प्रगटला ते काही महाबळ दोहींचे भिन्न भिन्न स्थळ लोक सकळ जाणती. आता काय आहे त्यावेळेस भांडण केव्हा झाले सतयुगामध्ये. सतयुग संपला आता काय लागला कलियुग लागला. ब्रह्मदेवानं त्यावेळेस यज्ञ केला. यज्ञ ज्या ठिकाणी केलेला त्या ठिकाणी काय पुण्य तयार झालं म्हणून त्याला महत्व आहे. म्हणून आपण आता जातो त्या देव दर्शन घेतो आणखी पुष्कळ दिवस पुढे चालत राहील. असो कीर्तीची हे वार्ता संचा करीती असंख्यता कैसेनी हे कथा मूळ समता अवधारा. आता ग्रंथ करते महाग त्याने काय सांगितलं ह्या गोष्टीमध्ये. आता ही गोकर्णाची कथा आत्मलिंगा जी रावणाने दिलेली होता ह्याची कथा ही कशी सांगितली म्हणजे थोडक्यामध्ये मी सांगितली म्हणजे थोडक्यामध्ये मी लिहिलेली आहे. तर माझ्यापेक्षा ऐकणार हुशार जास्त आहे. त्यांच्या मनामध्ये असा संशय आला असेल कोणता की आत्मलिंग कुठून आला पुण्या जागेवर आहे. पुन्हा महाबळेश्वर कसा झाला ब्रह्मदेवाने यज्ञ कसा केला ह्याचा जी संशय आहे ना हे संशय पूर्ण मी आता पुढे सांगतो की सरळ मंदोदरी समान हे सीता केवी मानली हनुमंता ब्रह्मोत्तर करडीची हे कथा विष्णू संभूता मंदोदरी. आता ग्रंथ करताना आपल्यावर घेतलेलं आहे घोंगड. ग्रंथ करताना नाथ महाराजांनी काय केलं आपलं घोंगड कुणावर टाकलं. ब्रह्मांड नावाचं पुराण आहे रामायणासारखं असेल. त्या ब्रह्मांड नावाच्या पुराणामध्ये ही कथा कुणाला शंकरानं साक्षात विष्णूला सांगितली. त्या पुराणातली कथाची मंगळगौरी कशी झाली आणि हनुमंताला मंगळगौरी सीतेसारखी का वाटली ज्याला कोणाला संशय असेल त्या माणसाने सरळ ब्रह्मांड पुराण काढून बघावं मनामधला संशय काढून टाकावा. मंदोदरी सुंदर कांता स्वये विष्णू तिसी निर्मिता तिसी सीतेची साम्यता स्वभावता प्रयाणी. आता हनुमंताने ज्यावेळेस मंदोदरी सुरुवातीला पाहिली बरोबर त्यावेळेस हनुमंताने मनाच्या ठिकाणी काय ठरवलं खरोखर रामाने सांगितलेल्या मनाप्रमाणे ही सीता आहे. आणि ज्यावेळेस रावण आला त्यावेळेस बघितलं हनुमंतानं आल्याबरोबर काय केलं म्हणून गेलं ना रावणाची पूजा केली रावणाला आरती घेऊन ओवाळले. त्यावेळेस हनुमंताचे केस अंगावर सर उभा टाकले आता डोळ्याचा काटाच काढावा ठरवलं. ज्यावेळेस मंदोदरीचं आणि रावणाचं भाषण ऐकलं त्यावेळेस हनुमंताच्या मनामध्ये संशय निर्माण केला हे मंदोदरी आहे ही सीता नाही. विष्णू करी अवलोकन ते तव होय श्री समान मंदोदरी विष्णू निर्माण सीते समान मानी कपी. भगवंताला देवाला काय करता येत नाही. आता आपल्या माणसासारखं माणूस कुठं जगामध्ये खरा नाही कुठं बघा काहीतरी माणसासारखं थोडं दिसतंय पण काय ते फरक राहणार
एखाद्याला नाक तर कमी राहणार, काहीतरी भानगड राहणार, पण माणसासारखं माणूस कुणच आपण केलेलं नाही. आता कुंभार एवढे गाडगे करतो, गाडगे गाडग्यासारखं करतात, पण मानवाच्या चेहऱ्यामध्ये कशामध्ये बदल आहे. ही सामर्थ्य कुणाचं आहे? विष्णू भगवानाचं समजा दोन देवाचं आहे. त्या सामर्थ्यामुळं मंडोदरी आणि सीता हे ओळखीला कठीण होतं. दोघी अयोनिजा तत्वता, दोघी जरी पतिव्रता, मंदोदरी समान सीता, हनुमंता मानली. हनुमंत नसून आपल्यासारख्याला सुद्धा मंदोदरी आणि सीता ओळखलं जातं. याचं कारण काय म्हणून सांगितलं? सीता ही कुणाच्या पोटामधून जन्मलेली नाही. तिने जमिनीमधून तिचा जन्म झाला. मंडोदरीचा जन्म कुठून झाला? कुणाच्या पोटातून, कुणाच्या आईपासून जन्मलेला नाही. साक्षात विष्णूच्या घामापासून आणि मुलापासून निर्माण साक्षात विष्णूने केल्यामुळं ही हनुमंताला दोन्हीमधला फरक कळाला नाही. रावणाचे अति एकांता, मंदोदरची ऐकोनिकता, अशोकवनी हनुमंता, भेटेल सीता ते ऐका. हनुमंताला ज्यावेळेस समजत ना काही केलं, त्यावेळेस हनुमंतानं मनाच्या ठिकाणी नाराज होऊन कुणाची आठवण केली, रामाची आठवण केली. रामा, ह्या संकटामध्ये मी सापडलो, तुम्ही माझ्यावर कृपा करा अशी हनुमंत मनामध्ये मनात ज्यावेळेस रामाची आठवण, रामाची भक्ती आणि रामाला प्रार्थना करू लागला, त्यावेळेस ह्या मंडोदरीचा आणि रावणाचं बोलणं चालू झालं. मंडोदरीच्या मुखामधून काय निघाला शब्द? हे महाराज, तुम्ही काय करा, जी सीता असं कोणामध्ये आणून ठेवणार ना, ती तुम्ही सीता घ्या आणि रामाच्या समोर जाऊन रामाला अनन्य भावानं शरण निघा. त्यावेळेस हनुमंताच्या मनामध्ये मंडोदरी आहे आणि सीता अशोकवनामध्ये ही खात्री आणि कुंपल्यावर अशोकवना माझी मारुती, नमस्कारोनी सीता सती, श्रीरामाच्या कथानुवर्ती, सुखानुभूती दोहीची. कुठं सोडलो गुरावरची. ही हनुमंताला मंडोदरी आणि सीता हे फरक का कळाला? ही साक्षात विष्णू भगवंताला मंडोदरी निर्माण केल्यामुळं एवढं हनुमंताला अवघड गेलं. एवढं ही मंडोदरीच्या मुखामधून अशोकवनामध्ये सीता ऐकल्याबरोबर हनुमंत पटकन गेले, अशोकवनामध्ये गेले. सीता खाली, हनुमंत झाडावर बसले आणि रामाला पूर्ण सांगितलेली हनुमंतानं तपासून बघायला सुरुवात केली. कशी? सीतेचा आजूबाजूचा परिसर, मग झाड असो, भिंत असो, दगड असो, माती असो, ती आवाज काय करेल, तिथून आवाज ध्वनी काय निघेल? राम राम ध्वनी निघेल. हनुमंताने जिकडे काम करावं, झाडाकडे काम केलं, झाडावरून राम राम. तिथली माती घेतली, कानाला लावली, राम राम. दगड घेतला, कानाला लावला, राम राम. त्यावेळेस पूर्ण पडले की खरोखर रामानं सांगितलेल्या नियमाप्रमाणे ही सीता आहे. ये जनार्दना शरण, हनुमान लागवी आपण, करी देवन विदारण, राक्षस कंदन ते ऐका. जनार्दन माऊलीला शरण जाऊ. नाथ महाराज काय म्हणतात, आजच्या अध्यायामध्ये त्याचा खूप करून झाले. जी मंडोदरीच्या मुखामधून गेलेला शब्द हे हनुमंताला ऐकला आणि हनुमंत कुठं आले? या ठिकाणी अशोकवनामध्ये झाडाखाली सीताच्या झाडावर हनुमंत बसलेले. परत आजच्या अध्यायामध्ये कथा आली. आता उद्या म्हणजे पुढच्या अध्यायामध्ये कथा काय होईल? हनुमंताची सीतेची भेट होईल. दोघांचं बोलणं झाल्यावर हनुमंत हे अशोक वन उकळून टाकेल, पुष्कळ अशी लढाई करेल. ही जर अध्याय आज लांबून बसलो तर ऐकणारे टेका लावून सुटू जाते त्या कथा आधीच पर्यंत. इति श्री भावार्थ रामायणे सुंदरकांडे एकादशीया काय मंदोदरी जन्मकथन नाम षोडशोऽध्याय रूढः पुंडरीकाक्षं श्री ज्ञानदेव